मी डॉक्टर बालाजी नलवड, लॅप्रोस्कोपिक सर्जन अँड हेड ऑफ दी गायनेकोलॉजी डिपार्टमेंट, मणिपाल हॉस्पिटल, बाणेर, पुणे. आपण आज प्रेग्नन्सीमध्ये जे पेशंट्स असतात त्यांच्यासाठी पूर्ण 9 महिन्यासाठी पॅकेज लॉन्च करतो आहे, ज्यामध्ये नॉर्मल डिलिव्हरीसाठी 1,20,000 रुपये, ज्याच्यामध्ये 3ही महिने जे आपण प्रेग्नन्सीमध्ये ट्रायमेस्टर म्हणत असतो, पहिल्या 3 महिन्याला फर्स्ट ट्रायमेस्टर म्हणतो, दुसरे 3 महिन्याला सेकंड ट्रायमेस्टर आणि तिसरे 3 महिने थर्ड ट्रायमेस्टर. तर प्रत्येक ट्रायमेस्टरमध्ये टेस्ट ह्या वेगळ्या असतात, सोनोग्राफीच्या रिक्वायरमेंट वेगळ्या असतात आणि औषधं आणि बाकी मॅनेजमेंट पण वेगळे असतात. तर ह्या सगळ्या पद्धतीची ट्रीटमेंट आपण एका पॅकेजमध्ये देणार आहे पेशंटसाठी. जेव्हा ते रजिस्टर होतील त्यांच्यासाठी आपण हे सगळे पॅकेजेस एकत्र देणार आहे. ज्या पेशंटकडे इन्शुरन्स नसतो त्यांच्यासाठी हे पॅकेज म्हणजे वरदानच ठरणार आहेत, कारण प्रत्येक 3 महिन्यामध्ये ब्लड टेस्ट करायचे आहे, सोनोग्राफी करायची आहे, डॉक्टरांची तपासणी फीस, ह्या सगळ्या मिळून खूप खर्च होत असतो. पण हे एकत्र पॅकेज आल्यामुळे सगळे पेशंटचे म्हणजे पूर्ण ट्रीटमेंट मिळते आणि कमी पैशामध्ये सगळं ट्रीटमेंट होत असतं. त्याशिवाय ज्या प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेटेड असतात त्यांच्यामध्ये कुठला तरी दुसरा आजार असतो मेडिकल, जसं की ब्लड प्रेशर आहे, काविळीचं आहे, प्लेटलेट कमी असणे असो, किंवा सर्जिकल काही कंडिशन असतात त्याच्यामध्ये किडनीचे काही आजार असतील वगैरे, तशा पेशंटसाठी आपण हे जे हॉस्पिटल आहे टर्शरी केअर सेंटर आहे, जिथे सगळ्या पद्धतीचे डॉक्टर्स 24/7 अवेलेबल असतात. त्यामुळे कुठल्याही पद्धतीचे कॉम्प्लिकेटेड केसेस आपण व्यवस्थितपणे आणि एकदम योग्य पद्धतीने मॅनेज करत आहोत आणि ह्या पॅकेजमध्ये तशा पेशंटसाठी खूप जास्त बेनिफिट ठरणार आहे. सीझर टाळण्यासाठी काय करणार? सिझेरियनचा प्रश्न जो आहे तो संबंध जगभरामध्ये हा प्रमाण वाढत आहे. फक्त भारतामध्येच वाढतं असं नाही आहे, प्रमाण सगळीकडे वाढतं आहे. कारण पूर्वी जसं पद्धती होत्या त्या ट्रीटमेंटमध्ये निदान होत नव्हते. आता छोट्या ज्या कुठल्या कंडिशन्स असतात ज्याच्यामुळे बाळावरती किंवा आईवरती परिणाम होऊन प्रेग्नन्सीचं आउटकम चांगलं होत नसतं, त्या कंडिशन्स आपण त्या पद्धतींचे आपण निदान करतो आहे आणि त्याच्यामुळे सिझेरियनचा रेट वाढत आहे सगळीकडे. तर आपण आपल्याकडं बर्थिंग जे म्हणतो आपण नॅचरल बर्थिंग म्हणजे नैसर्गिक परिस्थितीसाठी आपण प्रत्येक पेशंटसाठी आपण प्रयत्न करत असतो आणि जेव्हा होत नाही आहे, काहीतरी प्रॉब्लेम येतो, त्यावेळी आपण त्या पेशंटमध्ये सिझेरियनचं डिसिजन घेत असतो. तर ही लो कॅटेगरीचे काही लोक असतात, तर त्यासाठी काही वेगळी योजना करणार का? लो कॅटेगरी म्हणजे अशा पद्धतीच्या टर्शियरी केअर सेंटरमध्ये ज्या सगळ्या फॅसिलिटी एका अंडर वन रूफ आपण देतो, त्यांच्यासाठी हे खूप चांगलं पॅकेज आहे. इवन आपण छोट्या हॉस्पिटलमध्ये जरी गेला तरी जर संबंध 3ही महिन्याचा म्हणजे 9 महिन्याचा जर खर्च जेव्हा आपण विचारात घेतो तेव्हा हा ह्यापेक्षा जास्तच होत असतो. प्रत्येक वेळी आपण जातो, प्रत्येक महिन्यामध्ये एक व्हिजिट होत असतात आणि त्याच्यानंतरचा सगळा जो खर्च होतो, प्रत्येक व्हिजिटचा खर्च आहे, औषधांचा, हे सगळा खूप जास्त होत असतो. तर आपण हा जो पॅकेज दिलेला आहे तो कुठल्याही छोट्या हॉस्पिटलपेक्षा सुद्धा म्हणजे गरीबातल्या गरीब पेशंटसाठी सुद्धा परवडणार आहे. इन्शुरन्स कवर म्हणतात, किती कवर होईल इन्शुरन्समध्ये यापैकी? इन्शुरन्स जे आहे, इन्शुरन्स काय करतात, इन्शुरन्स तुमच्या डिलिव्हरी कवर करतात. आता हे कसं आहे, हे पॅकेज जे आहे ते तुमचं कन्सेप्शन टू डिलिव्हरी जे नॉर्मली इन्शुरन्स कवर करत नाही, तर त्याकरताच आम्ही केलेलं आहे. आणि हे आम्ही काय केलं आहे, 9 महिन्याच्या ज्या टेस्ट आहेत, 9 महिन्याचे जे डॉक्टरांचे सल्ले आहेत, 9 महिन्याचे जे तुमच्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या कारणांच्या व्हिजिट्स आहेत आणि प्लस डिलेवरी असं एकत्र पॅकेज केलेलं आहे आणि त्याला कंबाईन करून आम्ही त्याची खूप कमी कॉस्ट ठेवलेली आहे. त्यामुळे ज्यांच्याजवळ इन्शुरन्स नसेल, जे थोडेसे लोक ज्यांना थोडंसं म्हणजे इकॉनॉमिकली थोडा प्रॉब्लेम आहे, तर त्यांच्या दृष्टीने सुद्धा हे पॅकेज खूप उपयुक्त आहे. ती स्पेशल रूम आहे ती त्यांसाठीच आहे का दुसऱ्या पण रूम अवेलेबल होतील त्यानंतर? दुसऱ्याही रूम्स अवेलेबल होते, आम्ही ही शो रूम अवेलेबल दाखवलेली आहे. पण आम्हाला काय आहे की त्यावेळेस हा एक्सपिरियन्स द्यायचा आहे फक्त. आणि जो पेशंट बर्थिंगच्या वेळेला येतात तर त्यांना तो एक्सपिरियन्स द्यायचा असतो, तो एक्सपिरियन्स चांगला व्हावा, कारण काय हा आजार नाही आहे, हा आपल्या आयुष्यातला एक चांगला केला आहे आणि तर त्याला चांगला एक्सपिरियन्स देण्याकरता आम्ही या रूम्स स्पेशल केलेल्या आहेत. त्यावेळेस आपल्या योजने अंतर्गत योजना सोडून शासकीय योजना कोणती आपल्या अंमलात आणतो? नाही, आता तरी आमच्याकडे कोणी शासकीय योजना नाही आहे. आम्ही आमची प्रायझेस कम्पॅरेटिव्ह ठेवायचा प्रयत्न करतो, पण आपल्याकडे आता शासकीय योजना कोणती नाही. हे आफ्टर प्रेग्नन्सीचे पॅकेज आहेत जे प्री असतात, काय IVF किंवा डायग्नोसिस करून प्रेग्नेंट आहेत, त्याचे वेगळे आहेत का इन्क्लूड आहे मध्ये काय वेगळे? नाही, ही प्रेग्नन्सी आपली ज्यावेळेस कन्फर्म होते, ओके, ज्यावेळेस प्रेग्नन्सी कन्फर्म झाल्यानंतर जसं की सरांनी सांगितलं की पहिले 3 महिने, नंतर 3 महिने
आणि त्याच्यानंतरचे 3 महिने, या 3 डिफरंट पिरियडमध्ये आपल्याला वेगवेगळ्या टेस्ट लागतात. तर त्या टेस्ट ज्या कोणत्या आहेत तर त्याला एकत्र करून हे आपण पॅकेज बनवलेलं आहे. अच्छा चालेल. कारण पूर्वी आपण फक्त आई आहे, तिचे व्हिजिट्स असायचे, तिच्या ब्लड टेस्ट असायच्या आणि सोनोग्राफी एवढंच असायचं. पण आता त्याच्याही आपण पुढे गेलेलो आहे. सगळ्या आईची जी डाएटची रिक्वायरमेंट असते, तिला जे काय आवश्यक असते तिच्या शरीरासाठी आणि बाळाच्या वाढीसाठी जे काही पोषक अन्नपदार्थांची गरज असते, त्याच्यासाठी आपण डायटिशियनचं कन्सल्टेशन प्रत्येक 3 महिन्यामध्ये देतो आहे. त्याच्याशिवाय फिजिओथेरपी, जेणेकरून बऱ्याच स्त्रियांमध्ये आपण बघतो डिलिव्हरीनंतर किंवा ओल्ड एजमध्ये पाठदुखीचा त्रास होत असतो किंवा मग युरिन इनकॉन्टिन्यूस ज्याला म्हणतो आपण, म्हणजे खोकला आला, शिंक आली, त्यानंतर युरिन लीक होत असते. हे सगळे प्रॉब्लेम्स हे प्रेग्नन्सीमध्ये होत असतात, जे की लेट एजमध्ये समजायला, म्हणजे उशिरा वृद्धापकाळामध्ये किंवा मेनोपॉज आल्यानंतर ह्या गोष्टींचा सगळा त्रास सुरू होत असतो. त्यासाठी आपण फिजिओथेरपी कन्सल्टेशन करतो, जे की प्रेग्नन्सीमध्ये पेशंटना आपण समजावून सांगतो आणि त्यांच्याकडनं व्यायाम करून घेतो, जेणेकरून हे सगळे होणारे प्रॉब्लेम पुढच्या आयुष्यातले ते सॉल्व्ह होत असतात. मग हे आमच्या पॅकेजमध्ये आम्ही फक्त मेडिसिन, प्रेग्नन्सी एवढंच ठेवलेलं नसून ब्लड टेस्ट, सोनोग्राफी ह्या बाकी पण गोष्टी आम्ही इन्क्लूड केलेल्या आहेत. गरज पडलीच तर सायकॉलॉजिस्ट पण आहेत आपल्याकडे, सायकॅट्री इश्यू वाढत आहेत, आपण बघतोय सर्वत्र. तर त्या गोष्टी पण आपण सगळे काउन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट. आणखी प्रश्न होता, हे सर्व शाखेत अवेलेबल आहे का फक्त मणिपाल बाणेरमध्येच? आमच्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये अशा पद्धतीचे पॅकेजेस आहेत. पण आपण आज जो पॅकेज रिलीज केला तो आपल्या बाणेर हॉस्पिटल पुरताच लिमिटेड आहे. खराडीमध्ये आहे तो वेगळा पॅकेज आहे. सगळ्या हॉस्पिटलमध्ये वेगवेगळे पॅकेजेस आहेत. ओके, थँक्यू. आपला आवाज आपली सखी ब्रँड एम्बेसिडर महा मेट्रो PCMC स्टेशन and also the India book holder and also the editor of Apna Awaaz News Network. So may I request to our chief guest, respected Sangeeta Tade ma'am, please come on the stage. Please put your hands together for the respected ma'am. And also we have respected RJ ma'am, RJ Chetna Big FM. May I request to respected RJ Chetna ma'am, please come on the stage. Guys, एक बार जोरदार तालियां होनी चाहिए. Yes. Also, I will request respected Prachi Siddiqui ma'am. She is the founder of Sri Foundation. Thank you so much, ma'am. Respected Balaji Nalgar sir, please come on the stage. HOD Women and Child Department. And also we have a special guest, respected Dr. Tejal Deshmukh, consultant and also the obstetrics and gynecology. Please put your hands together. Thank you so much. May I request to respected Dr. Sonal Dixit ma'am, Medical Service Head and North and West Cultural Manipal Hospital. May I request to respected Sonal Dixit ma'am. Ribbon cutting ceremony, also the unrevealing art total nurture package here. So may I request to all guests, please come this side. मग ते जन्मता ते आपण जाईपर्यंत सर म्हणाले की मॅडम तुम्हाला हा जो विषय आहे त्यावरती बोलायचं आहे. तर बोलायला खूप काही आहे, पण माझ्यापेक्षा इथे तज्ज्ञ लोक जास्त आहेत, डॉक्टर लोक जास्त आहेत. पण तरी पण हा विषय जेव्हा समोर येतो तर सगळ्यांना वाटेल की आता हा विषय काय, कारण सगळ्यांनी बघितले, आपण इनॉग्रेशन केलेलंच आहे. तर प्रत्येक महिलेच्या आयुष्यामध्ये मातृत्व येतं आणि आता हे मातृत्व अवघड का झालं आहे तर सगळ्यांना माहिती आहे. लाईफस्टाईल, आपली सगळ्यांची लाईफस्टाईल चेंज झालेली आहे, खाणं चेंज झालेलं आहे, स्ट्रेस आलेला आहे, धावपळ सुरू झालेली आहे आणि आपण एक मृगजळाच्या मागे पळत चाललेलं आहे. करणं तर अशक्य आहे. सो सगळ्यात आधी जोरदार टाळ्या आपण एकदा मारूयात मणिपाल हॉस्पिटलसाठी. मग एंड वी आर रियली उसी टॉपिक को लेके हमने फाउंडेशन का नाम सोचा था, स्त्री. बट आवर स्त्री इज विद एक्स्ट्रा ई, इट्स ट्रिपल ई, बिकॉज एवरी वुमन हैज दैट एक्स्ट्रा enthusiasm, that energy, utsaha. So that for that we are Stree. So definitely, firstly, I would like to talk about Manipal Hospital and our connect, because I think Prasad ji and we are connected for like long time now. And best thing I want to praise and want to talk about is their management part. Whenever there is an event, it is so. टोटल नशे पैकेज जो हमने लॉन्च किया है वो एक ऐसा पैकेज है कि जो आपके कंसेप्शन टू आपकी डिलीवरी, इसमें आप पूरी केयर करता है. हमने ये रियलाइज़ किया कि यहाँ पे न्यूक्लियर फैमिलीज हैं, लोगों को घर में कोई केयर करने के लिए और कोई एडवाइस देने के लिए कोई नहीं है. तो ये जर्नी में
हॉस्पिटल आपका साथ देगी, उसके लिए पैकेज हमने लॉन्च किया है जिसका नाम है टोटल नर्चर। यहाँ पे आपकी ट्राइमेस्टर जो होते हैं, ट्राइमेस्टर, फर्स्ट ट्राइमेस्टर, सेकंड ट्राइमेस्टर, थर्ड ट्राइमेस्टर, तो उसके हिसाब में मेडिकल की चेक के साथ साथ बाकी सारी जो सपोर्ट लगते हैं कपल्स को, स्पेशली एक्सपेक्टिंग मदर को, उसके लिए हमने ये पैकेज बनाया है जिससे आप काफ़ी सुविधा हो। प्राइमिस्टर टाइमिस्टर वगैरह थोड़ा सा टेक्निकल है, थोड़ा सा लेमेंस लैंग्वेज में बताएंगे। तो ट्राइमेस्टर आप डॉक्टर बताएंगे। फुल ड्यूरेशन होता है 9 मंथ्स का, जिसको हम 3 ट्राइमेस्टर जिसे कहते हैं मेडिकल टर्मिनोलॉजी में। 3 महीने, पहले 3 महीने, बीच वाले 3 महीने और लास्ट के 3 महीने उसमें डिवाइड करते हैं। तो हर 3 महीने की जो पहले वाले 3 महीने उसमें की ट्रीटमेंट जो होती है वो अलग होती है, उसकी मॉनिटरिंग और ब्लड टेस्ट, सोनोग्राफी वो अलग होती है। सेकेंड के 3 महीने जो है दैट इज कॉल्ड सेकेंड ट्राइमेस्टर, उसकी ट्रीटमेंट और मॉनिटरिंग अलग से होती है। तो हम लोगों ने सभी ट्राइमेस्टर को इंक्लूड करके एक कॉम्प्रिहेंसिव पैकेज बनाया है जिसमें पेशेंट एक बार रजिस्टर हो जाती है तो सभी सर्विसेज एक साथ हम उनको प्रोवाइड करते हैं। कॉस्ट वाइज कितना ज़्यादा है सर? क्या होता है आप चेंज करते हो ना, तो ये माइंड जैसे सर ने बताया 3 महीना, 3 महीना, 3 महीना, तो हमने ये किया है कि अगर एक साथ हम इकट्ठा करेंगे उसका और उसको डिलीवरी के साथ उसको जोड़ देंगे तो एक जो एडवांटेज मिलता है एडवांटेज जो मिलता है पैकेज का वो एक्सपेक्टिंग कपल को मिलता है। तो न्यू जैसे नॉर्मल डिलीवरी है तो ट्राइमेस्टर की सर्विसेज के साथ नॉर्मल डिलीवरी का पैकेज 1,25,000 है और ट्राइमेस्टर की सुविधा और सी सेक्शन वो पैकेज 1,50,000 रुपीज़ का है जो हमारे सीजरियन सेक्शन है। तो इसका एडवांटेज यही है कि सारी एवरीथिंग राइट फ्रॉम कंसेप्शन टिल डिलीवरी इज कवर्ड अंडर दिस पर्टिकुलर पैकेज। इसमें क्या क्या रहने वाला है? इसमें डाइटिशियन कंसल्टेशन है, उसमें फिजियोथेरेपी की सर्विसेज है, ज़रूरत पड़ने की योगा का सेशन है। ये जो नॉन मेडिकल सर्विसेज